श्रीधर स्वामी कृत श्री राम विजय अध्याय 27 श्री रामकर्ता. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. आळसी कदा उदीम न करी, नवजाय मंदिरा बाहेरी. तो जगन्निवास साहाकारी, घरीच निर्धारी भाग्ये आला. मृत्तिका खणा वया जात, तो मांदूस सापडे अकस्मात. तैसे आम्हासी जाहले यथार्थ, सद्गुरुनाथ प्रसादे. अभ्यास न करिता बहुवस, सापडली राम विजय मांदुस. मग गगनी न माय हर्ष, उपरती जाहली. मांदूस उघडोनी जो न्याहाळी, तो आत होती सात कोहळी. ती ही सप्तकांडे रसाळी, एकाहुनी एक विशेष. कोहळी न्याहाळून जव पाहत, तव दिव्य नाणी दीप्तियुक्त. भक्ती ज्ञान वैराग्ययुक्त, घवघवीत विराजती. चतुर श्रोते ज्ञान संपन्न, ते बंधू आले जवळी धावोन. म्हणती आम्हास वाटा दे समान, मांडले भांडण प्रेम भरे. म्हणती ही वाल्मिकाची कोहळी, तुझ पूर्व भाग्ये लाधली. तरी वाटा आम्हास येवेळी, देई सर्वासी सारिखा. मग चतुर संतजन, श्रवण पंक्ती बैसले समान. कोहळी त्या पुढे नेऊन, एक सरे रिचविली. मग त्याही कर्णद्वारे उघडवून, हृदय भांडारी साठविले धन. श्रोते वक्ते सावधान, निजसुख पूर्ण पावले. पाच कोहळी दाविली फोडून, सहावे युद्धकांड विशाळ गहन. असो गताध्यायी कथा निरूपण, राघवे रावण निर्भत्सिला. छत्र मुकुट टाकिले छेदून, अपमान पावला रावण. मग लंकेत परतोन, चिंतार्णवी बुडाला. जैसा राहुग्रस्त निशाकर, की काळवंड दग्ध कांतार. कपाळ शुळे महाव्याघ्र, तैसा दशकंठ उतरला. नावडे छत्र सिंहासन, जे जे पाहू जाय रावण. ते ते रामरूप दिसे पूर्ण, नाठवे अन्य पदार्थ. सभेसी बैसला रावण, अत्यंत दिसे कळाहीन. महोदरा प्रति वचन, बोलता जाहला ते वेळा. म्हणे कैसा विपरीत काळ, मक्षिकेने हालविला भूगोळ. चित्रीच्या सर्पे खगपाळ, गिळला नवल वाटते. खद्योत तेजे करून, आहाळोनी गेला चंडकिरण. तैसा मी आजी रावण, युद्धी पावलो पराजय. मग बोलती प्रधान, आता उठवावा कुंभकर्ण. तो राम सौमित्रांसहित सैन्य, गिळील क्षण न लागता. ती रावणासी मानली मात, म्हणे घट श्रोत्रासी उठवा त्वरित. मग विरूपाक्ष महोदर निघत, 10 सहस्र राक्षस घेऊन या. मध्य खाला 4 सहस्र, कुंजरी घातल्या सत्वर. तैसेच पशु घेतले अपार, अन्नाचे पर्वत घेऊन या. वाद्ये वाजविती भयासुर, गजरेसी पावले सत्वर. देखोनी भयानक शरीर, कंप सुटला राक्षसा. वनगज म्हैसे तरस, नासिकात गुंतले बहुवस. टाकिता श्वासोच्छ्वास, निर्गम नव्हे तयासी. 1.25 लक्ष गावे खोल, सरितापतीचे तुंबळ जळ. ते नाभी प्रमाण केवळ, कुंभकर्णासी होय पै. असो राक्षस सर्व मिळती, द्वारी एकदाची हाका फोडिती. सकळ वापी कूप आटती, महागजरे करुनिया. स्वर्गापर्यंत ऐको जाती, ऐशा करणी भेरी त्राहाटिती. उरावरी गज चालविती, परी जागा नोहे सर्वथा. एक गगनचुंबित वंश घेऊन, नासिकी चढविती पूर्ण. एक नाकपुडी अवरोधून, श्वासोच्छ्वास कोंडिती. एक वृक्ष पाषाण घेती, वर्मस्थळी बळे ताडिती. कडू तीक्ष्ण औषधे ओतिती, नासिका पुटी नेऊनिया. उपाय केले बहुत पूर्ण, परी जागा नोहेच कुंभकर्ण. मग विरूपाक्षे किन्नरी आणून, कर्णान माझी बैसविल्या. त्यांचे परम सुस्वर गायन, ऐकता शेष येईल धावोन. मग जागा होऊन कुंभकर्ण, सावधान बैसला. जांभई दिधली भयानक, मध्य प्राशिले सकळीक. दाढे खाली पशु देख, अपार घालून रगडिले. अन्न मासाचे पर्वत, गिळले राक्षसे तेव्हा बहुत.
मग नेत्र पुसोन पाहत प्रधानांकडे ते काळी. तव ते प्रणिपात करून सांगते जाहले सर्व वर्तमान. सीता आणली हिरून तेथून सर्व कथियेले. हनुमंत लंका जाळून राम सौमित्रा आला घेऊन. कालचे युद्धी रावण पराजय पावला. रावण परमचिंताक्रांत या लागी तुम्हा उठविले त्वरित. मांडला बहुत कल्पांत आटले समस्त राक्षस. उभा ठाकला कुंभकर्ण म्हणे ऐसाची रणा जाईन. मग विनविती प्रधान राजदर्शन घेईजे. सभेसी चालिला कुंभकर्ण लंका दुर्ग त्यासी गुल्फाप्रमाण. वाटे आकाशासी लाविले टेकण विमाने सुरगण पळविती. लंका वेष्टित जे वानर ते तेथून पळाले समग्र. देखोनी कुंभकर्णाचे शरीर कपी मूर्छित पडियेले. रामासी म्हणे विभीषण स्वामी हा उठविला कुंभकर्ण. आश्चर्य करी रघुनंदन शरीर देखून तयाचे. विभीषण म्हणे ते काळी रामा याचिया जन्मकाळी. प्रळय वर्तला भूमंडळी हाक वाजली चहूंकडे. मातेचिया उदरातून भूमीसी पडला कुंभकर्ण. 30 सहस्त्र स्त्रिया जाण वदन पसरून गिळेल्या. इंद्राचा ऐरावत धरुनी येणे आपटिला धरणी. ऐरावतीचे दात मोडुनी इंद्रासी येणे ताडिले. शक्रे वज्र उचलो निघातले याचे रोम नाही वक्र जाहले. यासी निद्रा आवरण पडले म्हणून लोक वाचले हे. असो कुंभकर्ण दृष्टी देखोन हिमज्वरे व्यापले वानरगण. एक मुरकुंडी वळून दात खिळ्या बैसल्या. भोवते पाहे चापपाणी तो भयभीत वानरवाहिनी. सर्वांचे अंतर जाणुनी मारुतीकडे पाहिले. तो निमिषात हनुमंत अकस्मात गेला लंकेत. कुंभकर्ण सभेसी जात तव अद्भुत केले वायुसुते. कुंभकर्ण तये वेळा कटीपर्यंत उचलिला. राम आणि कपी डोळा तटस्थ होऊनी पाहती. मद्यपाने कुंभकर्ण अत्यंत गेलासे भुलून. आपणास उचलितो कोण हेही त्यासी नेणवे. मग तो सीता शोकहरण पुढती उचलून कुंभकर्ण. भुजाबळे भोवंडून टाकीत होता सुवेळेसी. मागुती केले अनुमान म्हणे गगनी देऊ भिरकावून. की लंकेवरी आपटून चूर्ण करू सकळही. मग म्हणे नवे हा विचार लंका चूर्ण होईल समग्र. मग तो विभीषण नृपवर नांदेल कैसा ये स्थळी. सुवेळेसी द्यावा टाकून तरी वानर होतील चूर्ण. भूमंडळी आपटू धरून तरी धरा जाईल पाताळा. ऊर्ध्वपंथेची ठेवून भुजाबळे भोवंडून. वृक्षावरी घातला नेऊन राघवापासी परतला. भय आणि शहारे पूर्ण गेले कपींचे निघोन. जैसा उगवता सहस्र किरण तम जाय निरसोनी. की हनुमंते बळ दावून वानरासी दिधले रसायन. हिमज्वर भय दारुण निघोन गेले सर्वही. असो श्रीरामचरणी भाळ ठेवी मग अंजनीचा बाळ. मग सुग्रीवादी कपी सकळ धावोन भेटती हनुमंता. शब्द सुमने स्तुती माळा कपी घालिती मारुतीच्या गळा. म्हणती कुंभकर्ण कवेत सापडला तरी का सोडिला कळेना. मारुतीचा अंतरार्थ कपी ते सांगे रघुनाथ. त्यास माझे हाती मृत्य हे हनुमंत जाणतसे. सिंहावलोकने निश्चिती मागील कथा परिसावी श्रोती. कुंभकर्ण जात सभेप्रती रावणासी भेटावया. बंधू सन्मुख देखोन हरुषे कोंदला दशानन. कुंभकर्ण प्रणिपात करून निजस्थानी बैसला. जेवी मेघ करी गर्जन तेवी बोले कुंभकर्ण. काय संकट पडिले येऊन म्हणोनी मज जागविले. महाप्रलय मांडला की उर्वी जात होती रसातळा. किंवा कृतांत चालून आला म्हणोनी मज जागविले. सांगे रावण वर्तमान
जानकी आणिली हिरून, या लागी वानर दळ घेऊन, सुवेळेसी राम आला. धूम्राक्ष आणि वज्रदंष्ट्री, प्रहस्त प्रधान पडला समरी. मग मी युद्धा गेलो झडकरी, परी पावलो पराजय. मज परम संकट पडले, म्हणोनी बंधू तुझ जागविले. मज चिंता व्याधीने पीडिले, त्यासी औषध देई तू. संकटी बंधू पावे साचार, दरिद्र काळी जाणीजे मित्र. संशय निरसावया समग्र, सद्गुरु चरण धरावे. तम दाटले जरी घोर, तरी दीपिका पाजळाव्या सत्वर. येता वैर्याचे शस्त्र, वोडण पुढे करावे. दुष्काळ पडता अत्यंत, दात्यापासी जावे त्वरित. संकट आम्हा पडले बहुत, म्हणोनी तुझ जागविले. यावरी बोले कुंभकर्ण, बुद्धी कर्मानुसारिणी पूर्ण. जानकी व्यर्थ आणून, कुळक्षय आरंभिला. राम हा वैकुंठवासी नारायण, सुरांचे अवतार वानर पूर्ण. हे नारदे वर्तमान, पूर्वीच मज सांगितले. असो जे शुभाशुभ कर्म होत, ते भोगिल्या विण न चुकत. पुढील होणार भविष्यार्थ, तो न चुके कदाही. करू नये ते त्वाम राया केले, शेवटी सीतेस तरी भोगिले. येरू म्हणे बहुत यत्न केले, परी ते वश न होय. ती रामा वेगळी तत्वता, आणि का वश नव्हे सर्वथा. कुंभकर्ण म्हणे लंकानाथा, राघव रूप धरी तू. जपोनिया कापट्य मंत्र, होई सुंदर रघुवीर. सीता होईल वश साचार, क्षण मात्रे न लागता. मग बोले लंकेश्वर, मी जेव्हा निजांगे होईन रघुवीर. तेव्हा दुर्वासना समग्र, मावळेल माझी समूळी. घरासी येता वासरमणी, तम न उरे ते क्षणी. की गरुड येता सर्पश्रेणी, पळती उठोनी जीव भये. तैसा मी राम होताची जाण, वाटे पर नारी माते समान. एक वचन एक बाण, एक पत्नी व्रती होतो. याची लागी बंधू जाण, राम सौमित्र वानरगण. यासी संहारिल्या वाचून, वश नव्हे जानकी. यावरी बोले कुंभकर्ण, आता गिळीन सकळ सैन्य. क्षणात ते राम लक्ष्मण, धरून आणीन पुरुषार्थे. अपार सैन्य समुद्र, सवे देत दशकंधर. रावणासी नमून सत्वर, कुंभकर्ण निघाला. रणा येता कुंभकर्ण, तेथे होते वानरगण. ते अवघे गेले पळोन, रामचंद्रासी सांगावया. कुंभकर्ण विचारी अंतरी, मी काय लोटू वानरांवरी. जंबुकावरी जैसा केसरी, धावता पुरुषार्थ दिसेना. पिपिलिकावरी धावे गज, की आळिकेवरी द्विजराज. मूड सभेत तेजपुंज, पंडित शोभा न पावे. आरंभी राक्षस दळ तुंबळ, वानरांवरी धावले चपळ. कपी उठावले सकळ, शिळा वृक्ष घेऊन या. युद्ध जाहले अपार, लोटले अशुद्धाचे पूर. परी ते न मानी घटश्रोत्र, म्हणे हे युद्ध कायसे. मूड अपार बोलती, परी ते न भरे पंडिताचे चित्ती. जैसे वृषभ परस्परे भांडती, महाव्याघ्रासी न माने ते. असो तेव्हा मुद्गल घेऊन, रामावरी लोटला कुंभकर्ण. 18 पद्मे वानरगण, पर्वत पाषाण भिरकाविती. पर्वतावरी पर्जन्य पडत, परी तो व्यर्थ न मानी किंचित. की कूर्म पृष्ठीवरी बहुत, सुमने वर्षता न ढळेची. तो शतशृंग मंडित पर्वत, घेऊन भिरकावी हनुमंत. तो मुष्टिघाते त्वरित, फोडून टाकी कुंभकर्ण. म्हणे रे मर्कटा धरी धीर, तुआ जाळले माझे नगर. म्हणोनी धावे घटश्रोत्र, हनुमंतावरी ते धवा. बळे शूळ भोवंडोनी, मारुतीवरी घाली उचलोनी. ते वेळे वायुसुत धरणी, मूर्छा येऊन पडियेला. ते देखोनी वाहिनीपती, नीळ धावे समीर गती. कुंभकर्णाची युद्धगती, देव पाहती विमानी. निळे पर्वतवरी टाकिला,
तो मुष्टिघाते चूर्ण केला. निळासी मुष्टिघात दिधला, मूर्छित पाडिला धरणीये. तो धावले चौघे वानर, जे काळासही शिक्षा करणार. ऋषभ शरभ गवाक्षवीर, गंधमादन चौथा तो. चौघा जणी 4 पर्वत, टाकिले पै अकस्मात. ते मुष्टिघाते पिष्टवत, करून या टाकिले. शरभ गवाक्ष धरणीवरी, कुंभकर्णे आपटिले स्वकरी. दोघे भिरकाविले अंबरी, जगतीवरी पडियेले. मग अट्टहासे गर्जे कुंभकर्ण, वाटे ब्रह्मांड जाय उलोन. मग वानराते देखोन, ग्रासावया धावला. कव घालोनी अकस्मात, एकदाच वानर धरी बहुत. मुखी घालोनी चावित, गिळले गणित ऐकाते. ऐशी सहस्र द्रुम पाणी, असुरे गिळले मुख पसरोनी. कित्येक कर्णरंध्रातून निघोनी, पळते जाहले एकसरे. उरले वानर ते वेळे, रण सांडोनी पळाले. गिरिकंदरी दडाले, जीव भये करुनिया. कित्येक तेव्हा वानरगण, सूर्यसुतासी गेले शरण. ते वेळी पर्वत घेऊन, सुग्रीव वीर धाविन्नला. विशाळ पर्वत टाकिला, येरे मुद्गले चूर्ण केला. सुग्रीव म्हणे अमंगळा, वृथा पृष्ठराक्षसा. तुझे नासिक आणि कर्ण, क्षण न लागता छेदिन. विमानी वृंदारक गण, जेणे करून तोषती. तुझा अग्रज दशकंधर, पंचवटीस येऊनी तस्कर. जानकी चिद्रत्न सुंदर, घेऊनी आला चोरुनिया. तरी तस्कराते दंड हाची पूर्ण, छेदावे नासिक आणि कर्ण. तू रावणानुज कुंभकर्ण, शिक्षा लावीन तुझा आता. कुंभकर्ण म्हणे सुग्रीवासी, मशक आगळे बहुत बोलसी. जैसा पतंग वडवा नळासी, विजवा वया धावत. मशक जाहले क्रोधायमान, म्हणे सगळा पर्वत गिळीन. वृश्चिक स्वपुच्छे करून, ताडीन म्हणे खदिरांगारा. पूर्ण नाळीच्या उदरतंतू, तेणे केवी बांधिजे ऐरावतू. सूर्यमंडळ धगधगीतू, खद्योत केवी गिळील पा. तैसा तू बळहीन वानर, रागे आलासी मज समोर. मत प्राय शरीर, चूर्ण करीन तुझे आता. ऐसे बोलता रावणानुज, पर्वत घेऊनी धावे अर्कज. कुंभकर्णाचे हृदयी सहज, येऊन या आदळला. पर्वत गेला चूर्ण होऊन, क्रोधे धावे कुंभकर्ण. सुग्रीवासी चरणी धरून, भोवंडिला गरगरा. पृथ्वीवरी आपटू पाहत, तो प्रतापी सूर्यसुत. पिळूनी कुंभकर्णाचा हात, ऊर्ध्वपंथे उडाला. ग्रहमंडळ पर्यंत, उडवून गेला कपिनाथ. त्याहून कुंभकर्णाचा हात, उंचावला ते काळी. मागुती वानरेश्वर धरिला, बळेच कक्षेत दाटिला. कक्षे माझी गुंडाळला, कंटाळला दुर्गंधीने. म्हणे वाळीने रावण, कक्षेत घालुनी केले स्नान. तो सूड आजी घेतला जाण, टाकीन रगडोनी मरकटा. जयवाद्यांचा गजर, होता जाहला पै अपार. रणी आजी साधिला वानरेश्वर, मग घट श्रोत्र परतला. संसार जाळे परमथोर, त्यात गुंतला साधक नर. तो पळावया पाहे बाहेर, तेवी वानरेश्वर निघो इच्छी. दुर्गंधीत पडिले मुक्ताफळ, की पंक गर्तेत मराळ. की ब्राह्मण श्रोत्री निर्मळ, हिंसक गृही कोंडिला. असो मस्त जाहला कुंभकर्ण, नसे तया देह स्मरण. तो कक्षेतून सूर्यनंदन, न लागता क्षण निसटला. नेत्रपाते जव हेलावत, इतुक्यात साधिले कृत्य. कुंभकर्ण स्कंधी उभा ठाकत, तारानाथ ते धवा. दोन्ही विशाळ कर्ण ते वेळे, दोन्ही करी दृढ धरिले. दंत संधीत सापडविले, नासिक कुंभकर्णाचे. कर्ण नासिक उपटोनी, सुग्रीव उडाला गगनी. रामचरणांवरी येऊनी, मस्तक ठेवी सप्रेम. एकची जाहला जय जयकार, देव वर्षती सुमन संभार. यशस्वी जाहला सूर्यकुमर,
आलिंगी रघुवीर तया ते, घ्राण कर्ण नेले सूर्यसुते, परिशुद्धी नाही कुंभकर्णाते, वर्तमान कळले रावणाते, घटश्रोत्राते विटंबिले, परमचिंता क्रांत रावण, नापिक दिधला पाठवून, गगनचुंबित वंश घेऊन, तयासी दर्पण बांधिला, सप्तखणी महाद्वार देख, त्यावरी उभा ठाके नापिक, कुंभकर्णाचे सन्मुख, आदर्श तेव्हा दाखविला, छेदोनी नेले नासिक कर्ण, दर्पणी देखे कुंभकर्ण, सुग्रीव गेला कक्षेतून, झाले स्मरण ते काळी, जैसा किंसुकी फुलला पर्वत, तैसा कुंभकर्ण दिसे आरक्त, परम विटला मनात, स्वरूप आपुले देखता, मनात म्हणे कुंभकर्ण, आता व्यर्थ काय वाचून, दशग्रीवास परतोन, काय हे वदन दाखवू, कपीन सहित राम लक्ष्मण, गिळीन रणी न लागता क्षण, पृथ्वी पालथी घालीन, निर्दाळीन देव सर्व, कुंभकर्ण परतला दळी, दाते रगडी अधपाळी, कृतांतवत हाक दिधली, डळमळली उर्वी तेव्हा, परतला देखोनी कुंभकर्ण, पळू लागले वानरगण, आले रघुपतीस शरण, रक्षी रक्षी म्हणून या, दृष्टी लक्षुनी राघव, कुंभकर्णे घेतली धाव, तव तो सौमित्र बलार्णव, पाचारीत तया ते, म्हणे उभा राहे एक क्षण, पाहे माझे शरसंधान, परी तो न मानी कुंभकर्ण, रामाकडे धाविन्नला, परम कोपे सुमित्रा कुमर, कुंभकर्णावरी टाकी सप्तशर, ते सपक्ष बुडाले समग्र, मध्येच गुप्त जाहले, सौमित्रे टाकिले बहुत बाण, परी ते न मानी कुंभकर्ण, जेवी पर्वतावरी पुष्पे येऊन, पडता आसन न चळेची, पंडित वचने रसाळी, पाखंडी न मानी कदा काळी, तैसा कुंभकर्ण तेवेळी, न गणी शरसौमित्राचे, तो गदा घेऊनी विभीषण, बंधूवरी आला धावून, म्हणे निर्नासिका एक क्षण, मजसी आता युद्ध करी, म्याम पूर्वी बोधिला दशवक्त्र, परी त्यासी झोंबला कामविकार, तेणे भुलला तो समग्र, शुद्धी अणुमात्र नसेची, गोड वचने कडू वाटती, कडू ते गोड वाटे चित्ती, ऐश्वर्य मद झेंडू निश्चिती, कंठी दाटला तयाच्या, रावण दुष्कृत वल्लीची फळे, तुम्हास प्राप्त जाहली शीघ्र काळे, त्याचे प्रत्युत्तर ते वेळे, कुंभकर्ण देत असे, म्हणे विभीषणा शतमूर्खा, हाससी माझ्या कर्णनासिका, मी कोण हे तुझ देखा, नाही कळले अद्यापी, कुळक्षयास कारण, तू मिळालास इकडे येऊन, मज पुढे दावू नको वदन, क्षणे प्राण घेईन तुझा, राक्षस सिंहा माझी देख, तू एक जन्मलासी जंबुक, कपटिया न दाखवी मुख, कुळवना पावक तू, तुझी शतखंडे करीतो ये वेळी, परी आम्हासी द्यावया तिळांजळी, तुझ रक्षिले ये काळी, कुलोत्पत्ती कारणे, होई माघारा वेगेसी, निघे रामाचे पाठीसी, आजी कपिसेना निश्चयेसी, मी ग्रासी नक्षणार्धे, ऐकूनी बंधूचे वचन, माघारला विभीषण, पुढे रामावरी कुंभकर्ण, मुदगल घेऊन धाविन्नला, श्रीराम म्हणे कुंभकर्णा, आजी तू पात्र जाहलासी माझिया बाणा, तुम्ही पीडिले त्रिभुवना, जाणोनी ऐसे अवतरलो, तू आजे गिळले वानरगण, ते पोट फाडोनी बाहेर काढीन, तुझे जवळी आले मरण, पाहे सावधान मजकडे, ऐसे बोलोनी दिनकर कुळदीप, क्षण न लागता चढवी चाप, जो आदिपुरुष त्याचा प्रताप, न वर्णवेची वेदशास्त्रा, रणरंगधीर रघुवीर, उभा राहिला कुंभकर्णासमोर, की निशा संपता दिनकर, उदया चळी विराजे, म्हणे मृत्युपुरीस राहे जाऊन, सवेच पाठवितो रावण, लंकेस स्थापिला विभीषण, चंद्रार्क भ्रमती गगनी जो, यावरी बोले कुंभकर्ण, तू जन्मांतरीचा शत्रुपूर्ण, हे आम्हासी आहे ज्ञान,
मूळची खूण सर्वही आपुले सामर्थ्य वर्णिले परी मज पुढे कदान चाले कपिदळ गिळीन सगळे दातासी दात न लाविता तुआ वधिले खर त्रिशिरा दूषण वाळी मारिला कपटे करून परी मज पुढे तो अभिमान न चले कदा मानविया अरे निद्रार्णवी जाहलो निमग्न नातरी नुरते त्रिभुवन तुझ वीर म्हणता जाण हासे मज येतसे वनचरासी पीडी कुंजर परी मृगेंद्रा पुढे जर्जर की मेघा पुढे वणवा अपार बिजोनी जाय क्षणार्धे तैसे तुझ येथे करीन सोडी तुझे निर्वाण बाण हे ऐकोनी रघुनंदन ओढी आकर्ण शर तेव्हा जैसा प्रळय विजा अनिवार तैसे राघवाचे येती शर असुरे मुख पसरिले थोर गिळी अपार बाणाते भयभीत वानर तेथे विलोकिती कुंभकर्णाचे सामर्थ्ये बाण गिळले असंख्याते नवे गणित तयांचे सागरी मिळती गंगापूर तैसे मुखी साठवी शर मग हाती घेऊनी मुद्गर रामावरी धाविन्नला हाक फोडिली प्रचंड तेणे डळमळले ब्रह्मांड जळचर वनचर उदंड गत प्राण जाहले मुद्गल भोवंडी चक्राकार रामावरी घालू पाहे असुर मग तो रणरंगधीर दिव्य शर काढित मंत्राच्या आवृत्ती करुनी बाणाग्री स्थापिला प्रळयाग्नी आकर्ण ओढी ओढुनी बाण सोडी राघव मुद्गला सहित हस्त बाणे तोडिला अकस्मात भेदीत गेला गगनपंथ सपक्ष उरग जयापरी राम बाण हाची सुपर्ण गेला हस्त सर्प घेऊन सवेच सूर्य बीज जपोन रघुनंदन शरसोडी तेणे खंडिला दुजा हस्त गेला गगनी अकस्मात दोन्ही भुजा भूमीवरी पडत विंध्याचळाची परी परी भुजा होऊनी जीत जाती कपींचे भार रगडीत वानर उचलोनी पर्वत हस्त ठेचिती असुराचे सांडूनी संग्रामाची भूमी वानर पळती गिरी वृक्ष गुर्मी परी अचळ ठाण संग्रामी रघुत्तमाचे चळेना मग काढिले दोन शर गुणी योजोनिया सोडी सत्वर त्याही दोन्ही चरण समग्र कटीपासूनी खंडिले चरण गडबडाट थोर खाली पाषाण होती चूर महावृक्ष घेऊनी वानर ताडिती बळे ठाई ठाई असो मुख पसरोनी ते काळी राक्षस धावे पोट चाली विमानी सुरवर तेवेळी आश्चर्य करीती तयाचे नासिकी लोचनी वदनी ज्वाळा सोडी क्रोधे करुनी इकडे भीम काळास्त्र बाणी अयोध्या नाथे स्थापिले करी वायूचे खंडण ऐसा राघवाचा दिव्य बाण आकर्ण ओढी ओढून न लागता क्षण सोडिला वज्रे तुटे शैल शिखर तैसे बाणे उडविले शिर भेदीत गेले अंबर करीत प्रळय गर्जना विमाने घेऊनी पळती सुरवर भयभीत शशी दिनकर तो शिर उतरोनी सत्वर लंकेवरी पडियेले बहुत सदने मोडून कित्येक असुर पावले मरण ते वेळी वृंदारक गण पुष्पे वर्षती श्रीरामावरी जाहला एकची जय जयकार विजयी जाहला रघुवीर दुमदुबी वाजवी सुरेश्वर आनंद अंबरी न समाये धावती सकळ वानरगण वंदिती रघुपतीचे चरण कुंभकर्णाचे उरले सैन्य लंके माझी प्रवेशले सभेसी येऊनी घायाळ वर्तमान सांगती सकळ ऐकता रावण पडला विकळ सिंहासनावरुनी म्हणे गेले कुंभकर्ण निधान बंधू विण दिशा शून्य ऐसा शोक समुद्री पडता रावण आला धावूनी इंद्रजित रावणासी सावरून म्हणे राया पाहे विचारून या मृत्युलोकासी येऊन चिरंजीव कोण राहिला यावरी आमुचा विपरीत काळ वानर मारिती राक्षस दळ खद्योते गिळले सूर्यमंडळ
मशक भूगोळा हालवी, पतंग पक्षे वाते करुनी, कैसा विजला प्रयाग्नी, भूतांनी काळ नेऊनी, कुटके करून भक्षिला, कुंभकर्ण वीर केसरी, रणी मारिला नरवानरी, विपरीत काळाची परी, ऐसीच असे विचारा, रावणाचे विंशती नेत्र, पाझरती दुःखे नीर, त्या काळी 6 जण वीर, उभे ठाकले संग्रामा, राम विजय ग्रंथ विशेष, युद्धकांड माजला वीररस, तो श्रवण करा सावकाश, ब्रह्मानंदे करुनिया, रणरंग धीर रघुवीर, भक्त वत्सल परम उदार, अभंग अक्षय श्रीधरवर, विजयी साचार सर्वदा, स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिक नाटकाधार, सदा परिसोत भक्त चतुर, 27तमोऽध्याय गोड हा. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.